वेलकम टू मनीषा अँड मसाले। आज आपण बनवणार आहे क्रिस्पी असे चीज बॉल। तर त्याच्यासाठी आपण मीडियम साईजचे 4 बटाटे घेतलेले आहेत, उकडून थंड झालेले आहेत। 2 तास तरी थंड झालेले पाहिजे। तर आता ते आपण खिसून घेणार आहे। मोठी खिसणी आहे, तर आपण हे सगळे खिसून घेऊया। आता हे एक बाउल मध्ये काढून घ्यायचं आणि ह्याला काही जास्त मसाले वगैरे लागत नाहीत, थोड्या मसाल्यामध्येच बनतं। तर ह्याच्यासाठी आपण चिली फ्लेक्स घेतलेले 1 चमचा आणि थोड्या भाज्या लागणार आहेत आपल्याला ह्याच्यासाठी। कॉर्न आहे, कोथिंबीर, शिमला मिरची आणि कांदा आहे, 2-2 चमचे छोटे बारीक करून घेतलेले। एकदम थोड्याच भाज्या वापरायच्या ह्याला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि ब्रेड क्रम्स आहे 3 चमचे। आपल्याला लागले तर तुम्ही कमी जास्त नंतर करू शकता, जेव्हा तुम्ही मिक्स करता त्यावेळेस वाटलं तर वाढवू शकता एखादा चमचा ब्रेड क्रम्स त्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चीज क्यूब घेतलेले आहेत मी 2, ते खिसून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये 2 चीज क्यूब लागतात आपल्याला ह्याला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोझरेला चीज पण वापरायचं आहे, तर ते 1 वाटी आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर 70 ग्रॅम आहे ते। तर ते पण थंडच पाहिजे पूर्ण, म्हणजे मिक्स करता येतं व्यवस्थित, नाही तर मग ते पातळ व्हायला लागतं जर थंड नसेल तर। आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स केल्यानंतरही तुम्हाला जर वाटलं की थोडंसं ओलं आहे किंवा पातळ आहे तर थोडं तुम्ही ब्रेड क्रम्स त्याच्यामध्ये मिक्स करू शकता। तर हे बरोबर झालेलं आहे आता 3 चमचे। आता ह्याचे आपण गोळे करून घ्यायचे, छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे। आता मी जी ही साईज बनवते त्याप्रमाणे 18 बनतात त्याच्यामध्ये चीज बॉल। तर अशा प्रकारे व्यवस्थित त्याला दाबून वगैरे गोल करून घ्यायचे। आता अजून एक दाखवते मी तुम्हाला बनवून। भाज्या पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये। आता हे अशा प्रकारे आपण सगळे बॉल बनवून घेऊया। आता इथं आपल्याला एक मिश्रण करायचे पातळ, त्याच्यासाठी मी अर्धा वाटी मैदा घेतलाय आणि अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर, दोन्ही पण प्रमाण सेम घ्यायचं। आणि चमचे प्रमाण म्हणलं तर 5-5 चमचे घेतलेले आहेत मी दोन्ही पण। तर ह्याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं चवीपुरतं, तुमच्या आवडीप्रमाणे मीठ कमी जास्त। आणि आता ह्याला आपल्याला पातळ मिश्रण ह्याचं तयार करून घ्यायचंय। ह्याची कोटिंग एकदम व्यवस्थित आली पाहिजे, त्याच्यामुळं मिश्रण पण एकदम बरोबर झालं पाहिजे। तर हे एक चमच्याला मागच्या साईडला जे मी दाखवते ना तसा थर पाहिजे त्याचा, म्हणजे छान होती कोटिंग। आणि ब्रेड क्रम्स आहेत जे मी थोडेसे गरम करून 6 घेतलेले आहेत, ते मिक्सरला वाटून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ह्या मिश्रणामध्ये बॉल मिक्स करून ब्रेड क्रम्समध्ये टाकायचे आणि हलक्या हाताने आपल्याला का तर ह्याला डबल कोटिंग करायची, म्हणून पहिली कोटिंग थोडीशी हलक्या हातानेच त्याला मिक्स करून घ्यायचं। असं व्यवस्थित त्याला चारी बाजूने मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे परत आता बॉल मिक्स झाले की आपल्याला ह्याच्यामध्ये परत टाकायचे आपल्याला ह्या मिश्रणामध्ये आणि आपल्याला परत ह्याला ब्रेडमध्ये टाकून अशी डबल कोटिंग करून घ्यायची। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता अशा प्रकारे आपण हे बॉल सगळे मिक्स करून घेऊया। व्यवस्थित थोडे दाबून घ्यायचे, का तर ब्रेड क्रम्स आहेत ते तेलामध्ये सुटतात, मग तेल खराब होतं जास्त, त्याच्यामुळे थोडंसं दाबून मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये। आणि कुरकुरीत पण छान होतात मग दाबल्यामुळे, त्याला क्रिस्पीनेस छान येतो। आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे, मी फुल गॅसवरती तेल गरम करून घेतलं होतं, पण आता मिडियम गॅस आहे। तर आपल्याला मिडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचे, 2 ते 3 मिनिटच लागतात, लगेच चीज बाहेर यायला लागतं त्याच्या। आणि मग हे बॉल आपण काढून घ्यायचे। आता हे बॉल तयार झालेले आहेत बघा, एकदम असे क्रिस्पी असे झालेले आहेत हे बॉल, एकदम छान झालेले आहेत, तेलकट नाही काय नाही, बॉल एकदम मस्त झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही माझी रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा।